नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्था संचलित रयत ऑनलाईन स्कूल शिक्षण उपक्रमांतर्गत मी शिंदे संदीप दत्तात्रय, करमर वारव पाटील कनिष्ठ महाविद्यालय विंचूर, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. विषय राज्यशास्त्र. प्रकरण 5 समकालीन भारत व सुशासन. या प्रकरणातील सुशासनासाठीचा पुढाकार आणि भारतातील नागरिक केंद्रीय प्रशासन या उपघटकाची माहिती आजच्या तासाला आपण अभ्यासणार आहोत. चांगले शासन म्हणजे सुशासन, इंग्रजीमध्ये ज्याला गुड गव्हर्नन्स असं म्हणतात. जनतेप्रती आदरयुक्त शासन, लोकाभिमुख प्रशासन, उत्तम व जलदगती प्रशासन असा अर्थ या ठिकाणी घेतला जातो. राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देणे म्हणजे सुशासन होय. नागरिकांच्या मागण्यांना प्रतिसाद देणारे, जबाबदार आणि सहभागास वाव देणारे लोकप्रशासन म्हणजे सुशासन. सुशासन ही एक गुणात्मक व मूल्यात्मक प्रक्रिया आहे. नागरिक हा मध्यवर्ती केंद्रबिंदू आहे या संकल्पनेचा. राज्यकारभारात कार्यक्षम व प्रभावी प्रशासनाची हमी देण्यासाठी कोणत्याही देशाचं शासन हे सुशासन असावं, म्हणून भारतात देखील सुशासनासाठीचा पुढाकार घेतला गेला. प्रशासन हे सुप्रशासन व्हावे यासाठी अनेक प्रयत्न केले गेले. कारण भारतामध्ये आजही 25% जास्त लोक दारिद्र्य रेषेखाली आहे. 3मधील 1 व्यक्ती निरक्षर आहे, म्हणजे साक्षरतेचं प्रमाण अजूनही वाढलेलं नाही. ग्रामीण भागात स्वच्छतेचा विचार केला तर 10 घरांपाठीमागं 8 घरामध्ये शौचालय नाहीत. 6 खेड्यांपाठीमागं एका खेड्यात वीज नाही आहे. एकूण 24 तासापैकी जवळपास 12 ते 18 तास भारनियमन असतं. अजूनही 5 लोकांपैकी 2 लोकांनाच शुद्ध पाणी, पिण्याचं पाणी मिळतं. अशी सार्वजनिक सुव्यवस्था नागरिकांसाठी प्रशासनाची आहे. या नागरिकांच्या सुव्यवस्थेवर, प्रशासनावर एकूण भारताच्या लोकसंख्येपैकी 20% लोकच खुश आहेत. मग हा भारत आर्थिक महासत्ता कसा बनणार? जर वीज, रस्ते, पाणी या मूलभूत प्रश्न सोडवले जर गेले नाही तर हे प्रशासन सुप्रशासन कसं ठरेल? म्हणून भारतामध्ये सुप्रशासनासाठी हे प्रयत्न करण्याचे धोरण आखण्यात आलं. स्वातंत्र्यानंतर समाजवादी आणि कल्याणकारी विकासाचं धोरण आखताना लोकसहभागाकडं लक्ष देणं गरजेचं होतं, परंतु लोकसहभागाकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही आणि म्हणून बऱ्याच शासनाच्या विकास योजनांना जनतेपर्यंत पोहोचण्यामध्ये अपयश आलं. आणि म्हणून 1990 नंतर भारतामध्ये सुप्रशासन घडून येण्यासाठी प्रशासकीय स्तरावरती बरेच बदल घडून आले. भारतामध्ये 1990 नंतर हे बदल प्रामुख्याने प्रशासनामध्ये दिसून आले. भारतामध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस अर्थात 25 डिसेंबर हा सुशासन दिन म्हणून पाळला जाऊ लागला आणि मग धोरणात्मक बदल या ठिकाणी दिसून येऊ लागले. प्रशासन हे उत्तरदायी आणि पारदर्शक करण्यासाठी आणि कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यासाठी प्रशासनामध्ये सुधारणा घडून आल्या पाहिजे. कारण प्रशासनाची पण एक संस्कृती असते, ती घडविण्यात व बदलण्यात इतर अनेक घटक प्रभावी असतात. त्या दृष्टिकोनातून प्रशासकीय सुधारणाकडे लक्ष देण्यासाठी सार्वजनिक लोक तक्रार विभाग आणि पेन्शन मंत्रालयाद्वारे प्रशासकीय सुधारणांकडे लक्ष दिले जाऊ लागले. या सुधारणांच्या पाठीमागचं उद्दिष्ट होतं की एक प्रशासकीय सुधारणांना चालना देणं, नागरिकांच्या तक्रारी येतात त्या तक्रारींचं निवारण करणं आणि प्रशासनामध्ये ई प्रशासनाचा वापर प्रामुख्याने व्हावा या उद्दिष्टांसाठी प्रशासकीय सुधारणा घडून याव्यात अशी अपेक्षा होती. लोककल्याणासाठी समाजवादी कल्याणकारी विकासाचं धोरण आखलं जात असतं. लोककल्याणात लोकांचा खराखुरा सहभाग वाढावा हा उद्देश प्रशासकीय सुधारणांपाठीमागे असतो. प्रशासनाने सार्वजनिक कार्यक्रम, विकास कार्यक्रम आखताना
त्या विकास कामांची व सेवांची गुणवत्ता कशी वाढेल, यासाठी प्रशासकीय सुधारणा आयोग स्थापन करता येईल का, याची आवश्यकता व्यक्त केली. त्या दृष्टिकोनातून भारतामध्ये 2 प्रशासकीय आयोग स्थापन करण्यात आले होते. पहिला प्रशासकीय आयोग हा 1966ला स्थापन झाला होता, परंतु फारसं अपेक्षित यश या आयोगाला आलं नाही. 1990 नंतर तर सुप्रशासनासाठी शासनाकडून बऱ्याच प्रमाणात प्रयत्न केले गेले. त्यानुसार दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोग 2005 साली स्थापन झाला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये वीरप्पा मोईली यांच्याकडं हा दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाचं अध्यक्षपद देण्यात आलं. या आयोगाला भारतामध्ये प्रशासकीय सुधारणांची आवश्यकता आहे का किंवा त्याचा मागोवा घेण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने काही शिफारशी सुचवल्या होत्या की एखादा प्रशासन हे सुप्रशासन कसं ठरेल. त्यासाठी ज्या शिफारशी होत्या त्यामध्ये सर्वात प्रथम जी शिफारस होती, प्रतिसाद देणारं शासन प्रस्थापित होणं गरजेचं आहे, तर ते प्रशासन सुशासन ठरेल. दुसरा मुद्दा, उत्तरदायी, टिकाऊ आणि कार्यक्षम प्रशासन असेल तर ते सुप्रशासनाकडे वाटचाल करेल. आणि तिसरा मुद्दा, नागरिक केंद्रीय प्रशासन. अशा 3 महत्त्वाच्या शिफारशी या आयोगाने सुचवल्या. पारदर्शक प्रशासन आणि उत्तरदायी प्रशासन हे प्रशासनाला जनतेपर्यंत पोहोचत असतं. पारदर्शक कारभार असेल तर लोकांचा प्रशासनावर विश्वास वाढतो, ट्रान्सपरन्सी येत असते. पारदर्शकता या मूल्यामुळं गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळत असतं. जर उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन असेल तर शासनाच्या सर्व बाबतीत जनतेचं लक्ष असतं. त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयीची माहिती मिळवणं शक्य होत असतं. दुसरा मुद्दा असा आहे की प्रशासनाला अधिकाधिक परिणामभिमुख बनवणं, टिकाऊ आणि कार्यक्षम करणं, यासाठी कामाचा वेग आणि दर्जा वाढवणं अपेक्षित असतं. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कामाचा वेग आणि दर्जा वाढत असतो, कारण समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शक्ती खर्च केली तर ते प्रशासन सुशासन ठरू शकतं. या दृष्टिकोनातून या प्रशासकीय आयोगांची स्थापना करण्यात आली होती. तिसरा मुद्दा असा की नागरिक केंद्रीय प्रशासन, जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचला पाहिजे, कारण सुशासनातील महत्त्वाचा घटक हा नागरिक आहे. म्हणून जनतेचा प्रशासनातील सहभाग वाढला पाहिजे. नवीन कायदे करताना, नव्या योजना आखताना जनतेची मतं लक्षात घेतली पाहिजे. जनतेचा आवाजपर्यंत शासनापर्यंत पोहोचला पाहिजे. नियोजन करताना त्या प्रक्रियेमध्ये जास्तीत जास्त जनतेचा सहभाग असावा हे पाहावे. प्रशासकांच्या कार्यावर जनतेचे लक्ष असले की आपोआप कामात सुधारणा होते. शासनाची निर्णय अंमलात आणताना लोकांना त्यामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते. त्यामुळे भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी होत असतं. म्हणून अशा लोककल्याण कार्यक्रमाची आखणी करताना लोकप्रतिनिधींबरोबर जनतेचा सहभाग वाढवणं अपेक्षित आहे. तरच या प्रशासकीय सुधारणा प्रशासनात घडून येतील. म्हणून लोकप्रशासनामध्ये बदल घडवून आणण्यासाठीच्या काही सुधारणा पुढील प्रमाणे आहेत. सुधारणा घडवून आणण्यापाठीमागचा उद्देश हाच असावा की प्रशासन आणि जनतेतलं अंतर कमी व्हावं, आणि हे अंतर कमी करण्यासाठी शासन स्तरावरती काही उपक्रम आखण्यात आले. शासनाचे विविध घटक असतात. या विविध घटकांमध्ये समन्वय घडून आला पाहिजे. या समन्वयातूनच हे उपक्रम जनतेपर्यंत पोहोचतील आणि एक प्रशासन हे लोकप्रशासनाकडे वाटचाल करेल. त्यामध्ये सर्वात पहिला उपक्रम जो आहे, लोकांना अधिकार देणारे कायदे संमत करणे. लोकांना अधिकार देणारे कायदे जर संमत केले तर लोक अधिकाधिक प्रशासनाकडे लक्ष देतील आणि प्रशासन देखील चोख पद्धतीने होईल. उदाहरणार्थ, भारतामध्ये 2005 साली माहितीचा अधिकार हा कायदा करण्यात आला. या कायद्याअंतर्गत बऱ्याच शासकीय योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचली. त्या योजनांचा आढावा, ते कामकाज कोणत्या टप्प्यापर्यंत आलं, त्यामुळं यातला दिरंगाईपणा, भ्रष्टाचार कमी होऊ लागला. असे कायदे केले तर जनतेतलं आणि प्रशासनातलं अंतर कमी होईल. दुसरा उपक्रम लोकप्रशासनात बदल घडवून आणण्यासाठी जो आखण्यात आला तो म्हणजे संस्थात्मक नवीन तक्रार यंत्रणा. आपल्या सर्वांना माहीत आहे
की 2005 नंतर भारतामध्ये लोकपाल स्थापन करण्यासाठीचे प्रयत्न होऊ लागले. लोकपाल म्हणजे काय, तर केंद्र स्तरावरील जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी लोकपालची स्थापना करण्यात येऊ लागली. म्हणजे या संस्थात्मक नवीन यंत्रणा स्थापन करण्यात आल्या. यामुळं शासकीय अधिकाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराची चौकशी करणं आणि त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 2014 पासून लोकपाल स्थापन करण्यात आले. राज्यस्तरावरती शासकीय अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी लोकायुक्ताची स्थापना करण्यात आली. भारतामध्ये महाराष्ट्र हे असे पहिले राज्य आहे की जिथे लोकायुक्ताची स्थापना करण्यात आली. अशा केंद्र आणि राज्य स्तरावरील संस्थात्मक यंत्रणांमुळे नागरिकांच्या प्रशासनाबद्दलच्या तक्रारींची सोडवणूक होऊ लागली. त्या तक्रारींना न्याय मिळायला लागला. अशा उपक्रमामुळं निश्चितच शासन आणि जनतेतील अंतर कमी होईल आणि प्रशासनात बदल घडून येतील. तिसरा उपक्रम, नागरिकांना मिळणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा व्हाव्या आणि त्या सेवा जनतेपर्यंत पोहोचता येईल अशा ठिकाणी अशा कार्यालयाची स्थापना करणं या उपक्रमांची आखणी करण्यात आली. याबाबतीत महाराष्ट्रातलं उदाहरण देण्याचं ठरलं तर महाराष्ट्रामध्ये एक खिडकी योजनेअंतर्गत सेतू हे लोकसुविधा केंद्र उभारण्यात आलं. हे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक केंद्र असतं. महासेवा केंद्रामार्फत किंवा सेतू कार्यालयामार्फत आपण विविध शासकीय दाखले झटपट मिळू शकतो. अशा माध्यमातून ही तालुक्यापर्यंत म्हणजे खेड्यापर्यंत अशा पद्धतीची सेवा सुविधा जनतेपर्यंत पोहोचल्यामुळं कामामधला विलंब कमी होतो. अशा अर्थानं हे उपक्रम जर राबवले गेले तर निश्चित लोकसहभाग वाढेल आणि लोक चळवळीला या ठिकाणी पाठिंबा मिळेल. चौथा उपक्रम, शासकीय कामात विलंब टाळण्यासाठी प्रक्रिया सुलभ करायची. आता कोणतंही शासकीय काम जर फायलीमध्ये असेल, दप्तरामध्ये असेल, ते दप्तर जर कार्यालयात धूळखात पडलं असेल तर त्या फायलींचा निपटारा लवकर होत नाही. यासाठी त्या फायली, सरकारी फायली, त्याच्यावरचे निर्णय, त्याच्यावरचं धोरण लवकर आखण्यात यावं किंवा त्या फायलींवर लवकर निर्णय घेण्यात यावा. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने 2000 साली महाराष्ट्र राज्य दप्तर दिरंगाई कायदा संमत केला. या कायद्यामुळं दप्तर दिरंगाई थांबली आणि झटपट शासकीय कामकाजांच्या फायलींचा निपटारा होऊ लागला. त्यामुळे जनतेपर्यंत लवकरात लवकर शासनाचे धोरण निर्णय जलद गतीने पोहोचू लागले. असा विलंब टाळण्यासाठी असे उपक्रम शासनाकडून आखल्या गेल्यामुळं लोक प्रशासनामध्ये बदल घडून येत आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर अर्थात ई प्रशासन अतिशय सुलभ अशी प्रक्रिया आहे. माहिती आणि संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये क्रांती घडून आल्यामुळं प्रशासनाला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी ई प्रशासन महत्त्वपूर्ण ठरले आहे. नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षाही अनेक पटीनं वाढल्या. त्यामुळं माहिती आणि संपर्क तंत्रज्ञानामुळं कार्यक्षम पद्धतीने माहिती साठवणं आणि हवी असेल तेव्हा ती परत मिळवणं, जलद गतीने ती माहिती पाठवणं देखील शक्य झालं आहे. म्हणून प्रशासनामध्ये ई प्रशासनाचा वापर होणं गरजेचं आहे. 6वा उपक्रम राबवला गेला, चांगल्या कामगिरीबद्दल कर्मचाऱ्यांचा सन्मान. शासकीय स्तरावरती बरेच अधिकारी प्रामाणिकपणे आपल्या कामाला न्याय देत असतात. अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा नावलौकिक वाढावा, त्यांची समाजात उंची वाढावी, त्यासाठी त्यांच्या कामगिरीकडे पाहून काही पुरस्कार शासनाकडून त्यांना दिले गेले पाहिजे. त्यांच्या कामगिरीची दखल घेतली गेली पाहिजे. आपण स्क्रीनवरील चित्रात बघतोय एका शल्यचिकित्सक व्यक्तीचा नागरिकाकडून सत्कार होत आहे. हाच बहुमान जर शासनाने केला तर नागरिकांमध्ये त्या प्रशासनाबद्दल, त्या प्रशासकाबद्दल निश्चित आदर वाढेल आणि यामुळं शासनाप्रती लोकांचा दृष्टिकोन बदलेल, लोक प्रशासनामध्ये बदल घडून येईल. 7वा मुद्दा होता, 7वा उपक्रम जो आहे, संस्थेतील अंतर्गत शिस्तपालन सुधारणे. कोणतंही शासकीय डिपार्टमेंट असो, कार्यालय असो, कामकाजामध्ये शिस्त असणं फार महत्त्वाचं आहे. या ठिकाणी एक उदाहरण म्हणून एक कायद्याचा दाखला या ठिकाणी देतोय. सरकारी कर्मचारी जेव्हा एखाद्या पोस्टिंगवर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या ठिकाणी असेल, त्याला त्या गावात, त्या ज्या ठिकाणी त्याचं पद त्याला नेमलं आहे त्या ठिकाणी तो राहणं अपेक्षित आहे. तसा कायदा देखील आहे.
म्हणजे सरकारी कर्मचारी जर गावात मुक्कामी राहत नाही, त्या ज्या ठिकाणी पोस्टिंग आहे त्या ठिकाणी, तर निश्चित त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी. जर तो त्या ठिकाणी असेल तर त्याला सामाजिक प्रश्नांवर तो लगेचच लक्ष देऊ शकतो आणि त्यावर तो निवारण, त्या तक्रारींचं निवारण तो करू शकतो. म्हणून असं नसेल, एखादा त्या ठिकाणी त्या पदावर नसेल तर निश्चितच त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली तर त्या संस्थांतर्गत प्रशासकाला शिस्त समजेल, त्याच्या कामकाजात शिस्त येईल. त्यासाठी असे कायदे होणं गरजेचं आहे. प्रशासकावर वचक असला पाहिजे तर ते प्रशासन आदर्श ठरू शकेल. 8वा उपक्रम आहे नियमन आणि नियंत्रण. शासनाकडून बऱ्याच बेकायदेशीर गोष्टींवर नियंत्रण ठेवलं जातं. कायदेशीर बाबींचं नियमन पण केलं जात असतं. त्यामुळं त्या सेवा सुविधांमध्ये येणारी पठारावस्था ती कमी होऊन जलद गतीने ते प्रशासन कामकाज करत असतं. उदाहरणार्थ आपण यापूर्वी पेपरला, वर्तमानपत्रात वाचलं असेल की बिटकॉईनसारखा जी ऑटो करप्सी होती त्याला त्या ठिकाणी रद्द केलेलं आहे शासनाने. त्यानंतर बँका ह्या लोकांपर्यंत पोचत नसल्या, बँक प्रशासनामध्ये बदल होत नसेल, एखाद्या बँकेची वाटचाल बुडीताकडे असेल तर अशा बँकांचं राष्ट्रीयकरण सरकारकडून केलं जात असतं. असे विविध उपक्रम जर केले तर निश्चित लोकप्रशासनामध्ये बदल घडून येतील. 9वा उपक्रम आहे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करणं. भारत सरकारकडून जनतेच्या विकासासाठी किंवा भल्यासाठी बरेच उपक्रम राबवले जातात. सर्वसामान्य लोकांचं आरोग्य व्यवस्थित राहावं म्हणून 21 जून हा योग दिन म्हणून आज पाळण्यात येत आहेत. अलीकडील काळामध्ये या योग दिवसाचं महत्त्व वाढलेलं आहे. तसेच महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान राबवलं जातं. पूर्ण पंधरवाडा 15 दिवस हे स्वच्छता अभियान शासनाकडून राबवलं जातं. त्याची जाहिरात केली जाते, प्रसिद्धी केली जाते, जागृती निर्माण केली जाते. ग्रीन इंडिया, क्लीन इंडिया असा नारा दिला जातो. असे विविध कार्यक्रम शासनाकडून आखले गेले तर निश्चित लोकप्रशासनामध्ये बदल घडून येतील आणि लोकांचा सहभाग प्रशासनामध्ये वाढेल. लोकसहभागामुळं ते नागरिक केंद्रीय प्रशासन ठरेल. भारतीय लोकशाही सदृढ करण्यासाठी आणि पारंपरिक लोकशाही व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी, प्रशासनाच्या उत्तरदायित्वासाठी आणि सहभागात्मक लोकशाहीची स्थापना होण्यासाठी नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून बघितलं जाऊ नये, तर ते विकास प्रक्रियेतील सहभागी घटक आहे असं समजलं जावं. म्हणून नागरिकांना प्रशासनामध्ये सामावून घेतलं पाहिजे. नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्तीविषयक नियंत्रण करण्याच्या आणि विकासबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे. अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी या घटकामधून व्यक्त होत आहेत. असं सुयोग्य प्रशासन, आदर्श प्रशासन या ठिकाणी व्हावं अशी अपेक्षा आहे. म्हणून प्रशासकीय सुधारणांमार्फत लोकप्रशासनामध्ये बदल घडून येण्याच्या दृष्टिकोनातून ही पावलं उचलण्यात आलेली आहेत. आणि म्हणून सुशासनासाठीचा पुढाकार म्हणजे जनतेने प्रशासनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त होते. धन्यवाद.